हॅलो, नमस्कार ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री बोला. स्वामी समर्थ. काही नाही अनुभव सांगायचा होता मला. हां, सांगा ना ताई. हो, हो. कुठून बोलता सांगायचंय? नाही यावेळेस नाही सांगत ना. बरं, बरं, बरं. अ, चालेल, चालेल. हो. ताई माहिती आहे का 2023 ची ही गोष्ट आहे. हां, 3-4 हां. अनुभव आहे. छोटे-छोटे सांगून देते पटकन. बरं. अ, हो, हो, हो. 2023 ची गोष्ट आहे ताई. मला माझी दाढ किडली होती आणि मी हं. त्या दाढीचं फिलिंग आहे ना 2003 मध्ये केलेलं होतं. चांदी बसवली होती मी. अच्छा, अच्छा. हां. आणि ती मग मला 2023 मध्ये ते खराब झालं आणि ते खूप त्रास होऊ लागला आणि ना मला ना डेंटिस्टकडे जायची खूपच भीती वाटते दाताचं काम करायला. आई गं! म्हणजे काय माहिती मला दाताचे काम म्हणजे मी ते डेंटल क्लिनिककडे बघत सुद्धा नाही. इतकी भीती वाटते मला. हो, आई त्यांचे ते गं! इन्स्ट्रुमेंट्स आणि ते सगळं हं. बघून खूप भीती वाटते. हां, तर हां. मी कसं तरी अंगावर काढत ना ताई अ, हां. 4, 5, 6 महिने तसेच दुखत कुठे लिस्टरीनचा गुळणा कर, तर कुठे तुरटीच्या पाण्याचं कर, असं करत अंगावर काढलं आणि जेवणही आई. कमी होऊन गेलं आणि मी वीक होऊन गेली तेव्हा. अरे, अरे! हां. मग शेवटी इतकं एक्स्ट्रीम लेव्हलला दुखायला लागलं नंतर की ते गोळीनी पण थांबत नव्हतं. अरे! आणि ना हो आणि ना ताई मला गोळ्या लवकर सूट नाही होत. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. हां. मला गोळ्या लवकर सूट होत नाही. हं. आणि काय झालं म्हटलं आता तर फायनली आज जावंच लागेल म्हणून ठरवलं मी. माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं, "अगं तू इथे एक डॉक्टर आहे, डेंटिस्ट आहे, खूप चांगला आहे. तू तिथे चालली जा. माझंही त्यांनी छान काम केलं." म्हणून तिने सांगितलं मला. हां, हां. चांगली मैत्रीण आहे ती माझी एकदम जवळची. अच्छा. हां, हां. हां. तर मग ना ताई काय झालं त्या दिवशी ना ताई नवरात्र होते. तेव्हाची हं. गोष्ट आहे ही. शारदीय नवरात्र नाही का आपले हो, 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 हो. ऑक्टोबर महिन्यातले. हां. आणि त्या दिवशी अष्टमी होती ताई. त्या दिवशी अच्छा. माझं इतकं दुखलं हं. आणि मी ना ताई दाढ काढून आली. हां, काढूनच दाढ आणली, हां, डायरेक्ट दाढ काढली. काढून आली आणि नेमके माझे मिस्टर ना ताई तेव्हा ना माझी आत्या मरण पावली तिकडे तेरवीला गेले होते. घरी ओह! कोणीच नव्हतं. हं. मी आणि माझी मुलगीच आणि माझ्याकडे ना ताई कामाला मुलगा आहे. हां, हां, हां. म्हणजे तो आता गेलाय मागच्या महिन्यात. पण हं. खूप वर्षापासून तो माझ्याकडे कामाला आहे. तर हां, तो हां, होता. हां. तर मी दाढ काढून आली आणि त्याने मला काही मेडिसिन्स दिले. तर मी त्याला काय म्हटलं, "मी हां. गोळी घेते, तू माझ्यावर लक्ष ठेव" म्हटलं. मुलगी माझी गरबा करायला गेली होती. ओह! हां. हो. म्हटलं, "तू माझ्याकडे लक्ष ठेव, मी गोळी हं. घेतली आहे" म्हटलं. "तर ठीक आहे दीदी" तो म्हणाला मला. हां, हां. तर मग ना ताई मला ना मी ती गोळी घेतली. हं. ॲक्चुअली पहिलेच माझी तब्येत थोडीशी नरम-गरमच होती. टेम्परेचर पण होतं. दाढीमुळे टेम्परेचर येतं ताई. हो, येतं, डोकं आणि कान येतं. हां. सगळंच कव्हर करतं ते. बरोबर, हो, बरोबर. डोकं, कान सगळं. तर मला ना ताई मला ना कसं तरी व्हायला लागलं गोळी घेतल्यावर हं. आणि मला ना पायापासून मला ना ठसका यायला लागला. अरे! खूप इतका ठसका, इतका खोकला की ते थांबेनाच. मला हं. समजून गेलं हे कुठल्यातरी गोळीचं रिएक्शन आलेलं आहे म्हणून. हां, हां, हां. आणि तळपायाच्या पायापासून पूर्ण आतून अंग खाजवायला लागलं मला. अरे, 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 अरे! हां. तसं झाल्याबरोबर मी इमिडिएटली माझ्या मिस्टरांना फोन केला, की म्हटलं हं. मी दाढ काढून त्यांना माहिती ती दाढ काढून आली म्हणून. हां, हां. सांगितलं होतं. म्हटलं मला कसं तरी होतंय. त्यांनी इमिडिएटली त्या मुलाला फोन केला माझ्याकडल्या घरच्या मुलाला, की "तू हां. तिला लगेच ॲडमिट कर" म्हणून. माझे अरे! मिस्टर नाही तर ते दवाखान्याच्या खूप अगेन्स्ट आहे. ते एकदम उठलं-सुटलं दवाखान्यात नेत नाहीत. हां, 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 पण हां. त्यांच्या वडिलांना पण ताई ना गोळीची रिएक्शन येते दाताच्या गोळीची हे त्यांना माहिती होतं आणि सेम त्याच गोळीची रिएक्शन मला आली एमॉक्सिसिलिनची. अरे बापरे! हां, हो. हां. त्याच गोळीच्या कॉम्बिनेशनची मला एका कॉम्बिनेशनमध्ये दिलं होतं त्यांनी, त्याची रिएक्शन मला आली. अरे! आणि ताई मला ना मी त्याला लगेच आवाज दिला, "मुझे कैसे तो भी हो रहा है" म्हटलं. हं, खाली तो खालच्या फ्लॅटमध्ये होता, मी वर होती. हं. आणि म्हटलं, "तू मला मुझे लेके चल" म्हटलं आणि म्हटलं, "मला कसं तरी होतंय" असं म्हणत ना ताई मी चक्कर येऊन पडली. अरे, अरे, अरे! मी चक्कर येऊन पडली. खाली बसली मी. मला वाटलं होतं, की चक्कर आल्यासारखं होतंय. मी खाली बसली हां. आणि नंतर माझ्या घराचं काम सुरू होतं ना, तर आमच्याच ओळखीतला म्हणजे आमच्याच जवळचाच मुलगा आला होता. तो सगळं प्लंबिंगचं बघत होता. कोल्हापूरहून हां, आला हां. होता तो. हां, हां. यांनी त्याला फोन केला. म्हणे, "तू पटकन तिला दवाखान्यात ॲडमिट कर. मी लगेच निघतो इथून" हां. म्हणाले. हां, अ, हां, हां. हो, ते अमरावतीला गेलेले होते. हां, हां, हां. तर मग त्यांनी दोघांनी मला उचललं. उचललेलं मला जाग आली. थोडं आठवतं. मला उलटी आल्यासारखं झालं ताई तेव्हा. अरे बापरे! हां. ते ते तेव्हा मी त्याला लगेच काय म्हटलं, "तू माझ्या मैत्रिणीला फोन लाव" म्हटलं. हं, 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 हं. कुठल्या दवाखान्यात चालली आहे सांगायला आणि खूप मोठ्या दवाखान्यात त्यांनी मला ॲडमिट केलं ताई. हां, हां. मेडिक्लेम होतं ना तिथे. बरोबर. हां, हां. हां. तर मला तरी मध्ये-मध्ये जाग यायची. तर मग नंतर मला स्ट्रेचरवर ठेवलं. तेवढंच आठवतंय ताई मला. नंतरचं मी काय बडबड करत होते काहीच नाही. मग डॉक्टर म्हणाले, "ही केस खूप क्रिटिकल झाली आहे" म्हणे. "कोण आहे सोबत?" अय्या! "आम्ही काही सांगू शकत नाही." असं बोलून दिलं ताई त्यांनी. आणि म्हणजे डॉक्टर पण नव्हते डॉक्टरांना रात्रीच्या माहीत होतं वेळेला. हे सगळं? हो, हो. डॉक्टरांना नाही नेल्यावर त्यांनी चेकअप केलं ना सर्व. हां. त्यांनी प्रिस्क्रिप्शन दाखवलं. मी सांगितलं होतं फटाफट मी कोणत्या गोळ्या घेतल्या वगैरे चक्कर यायच्या आधी.
हां, 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 हां. मी सगळं सांगितलं तुम्ही कोणत्या गोळ्या घेतल्या, हे प्रिस्क्रिप्शन आहे वगैरे. कारण मला थोडं आला होता डाऊट काहीतरी अरे होतंय म्हणून. बापरे! हो. हां. मग माझ्या मिस्टरांनी चे एक मित्र आहेत ताई, ते पण इथल्या मोठ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ताई ते खूप मोठ्या पोस्टवर आहेत, डीन आहेत ते. ओके. हां, हां, यांनी हां. त्याला फोन केला, की "तू बघ म्हणे मी नाहीये. तू पाठव ओह! कोणाला तरी. ती हां, एकटी हां. आहे तिकडे." तर मग त्यांनी ते मॅनेज वगैरे दुसऱ्या दिवशी आले आणि ताई मला इतकी क्रिटिकल झाली, मग मला आयसीयूत ॲडमिट केलं मला. बापरे! हो, एवढुश्याचं एवढं झालं. आणि बापरे! त्याच्यात काय व्हायचं ताई, माझं बीपी लो व्हायचं आणि तेव्हा ना माझं वरचं डोकं दुखायचं आणि छाती आत जायची. आई गं! हो, हो. ते व्हायचं. म्हणजे काय जेव्हा-जेव्हा होतं ते ना? गोळीचं रिएक्शन जोपर्यंत गेलं नाही, हां. तोपर्यंत माझं ते निघालं नाही. आणि बापरे! मग दुसऱ्या आणि मग माझ्या मैत्रिणी ताई, माझ्या मैत्रिणीचे यांनी मैत्रिणीच्या मिस्टरांना लगेच फोन केला, की दादा तुम्ही जा म्हणून तिला ॲडमिट केलंय." मग ओह! माझ्या 3 मैत्रिणी, त्या तिघींचेही मिस्टर त्यांनीच पैसे वगैरे पण तेव्हा भरले वगैरे फटाफट, फटाफट. खूप छान आहेत ते माझ्या मैत्रिणी. कपडे चेंज केले वगैरे सगळं त्यांनी हां, हां. मैत्रिणींनी. अंगावरचे दागिने तिनी पटापट काढले माझ्यावरचे. बापरे! आणि त्या सगळ्या तयार होऊन गरबा खेळायला गेलेल्या. सगळ्या नटून-थटून हॉस्पिटलमध्ये. आई कारण त्या गं! तशाच निघाल्या ना लगेच. बरोबर, बरोबर. आणि मग थोडी मी स्टेबल झाली नाही ताई थोडीशी, तर माझी मुलगी पण आली मग. हां, मग तिने तेव्हा ती 12वी होती. हां, हां. ताई मी देवाला म्हटलं, मला कोणीच नाही आठवलं. म्हणजे हं. मला कसं झालं होतं ताई, अ, क काळ आला पण वेळ आली नव्हती. वेळ आली नव्हती. बापरे! तर मी फक्त मला माझी मुलगी दिसत होती. मी परमेश्वराला म्हटलं, की माझ्या मुलीचं लग्न होऊन निदान तिची डिलिव्हरी करेपर्यंत तरी ठेव. आत्ताच आई नको हे करू. गं! माझ्या मिस्टरांची आणि माझी शेवटली भेट होती की काय? म्हणजे जे बापरे! नाही ते विचार आले. हो. अरे रे! हो. आणि मग नंतर ताई, नंतर मैत्रिणींनी सगळं बघितलं, त्या थांबल्या होत्या, सगळं झालं. मग त्यांनी फॉर्म भरले, हे सगळं झालं ते. आणि ताई मग दुसऱ्या दिवशी मला ना ताई मी स्टेबल झाली. जसं-जसं त्या गोळीचं रिएक्शन निघालं आणि मग मला जनरल याच्यामध्ये शिफ्ट केलं. हां, हां, हां. आणि दुसऱ्या दिवशी मग मला रात्री त्याच्यातही मी माझ्या मैत्रिणीला लगेच काय म्हटलं, त्यातली माझी एक मैत्रीण खूप निस्सीम स्वामी भक्त आहे ताई. हां, 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 हां. हो. तिचे तर इतके सुंदर अनुभव आहेत. अरे मग बापरे! त्यांनी शेअर शॉकिंग. नाही केले आपल्याकडे अजून? मी तिला बोलली होती एक वेळा शेअर कर म्हणून. मी तिला परत आठवण करून देईल. हां, 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 तू हां. शेअर कर म्हणून. हो. हं. ती तर पहिलेपासून स्वामी भक्त आहे ताई. हो? हो, अरे हो. ते बापरे! दत्तालाच मानतात. अरे वाह! ते वैश्य सोनार लोकं आहेत ना, ते दत्ताला खूप हो, मानतात. हो, हो. हो, बरोबर. हो, हो. तर तिला मी तेवढी ह्याची तिला काय सांगितलं, "तू तारक मंत्र म्हण" म्हटलं माझ्यासाठी. बाई मी तिला सांगितलं. गं! हो. बघा. हां. मग तिने केलं माझ्यासाठी तारक मंत्राचं वगैरे आणि तेव्हा पण ताई स्वामींनी माझे प्राण वाचवले. आणि ताई बघा, हं. अ, माझ्या सासूबाई माझ्याकडे घट आहे ना, तर अखंड दिवा असतो. तर माझ्या सासूबाईंनी मग मला 2-4 दिवसांनी काय सांगितलं, हां. "अगं," म्हणे, "अष्टमी च्या दिवशी ना ताई एकदम," म्हणे, "दिवा शांत झाला," म्हणे, "आपण जो अखंड ठेवतो." तेव्हाच अय्या! मला आजपर्यंत कधी झाला नाही म्हणे, त्या दिवशी झाला म्हणाल्या. बापरे! बघा. बघा कसं काय संकेत असतो ताई काय माहिती. म्हणजे याला स्वामींनी तुमचा पुनर्जन्मच केला हो ताई. हो, हो ताई. आता याला आपली श्रद्धा म्हणा, मानणारे अंधश्रद्धा म्हणतील किंवा पण ताई ही अंधश्रद्धा आपण म्हणूच शकणार नाही ताई. तो ताई केदारनाथचा कोणीच आता एवढा मोठा म्हणत नाही. आता जो तो भक्ती मार्गात आलाय करावंच आणि लागणार आहे. देवावर खरंच. देशावर खूप मोठं सावट आहे. हं. तुम्हाला माहिती आहे ताई बघा, ते केदारनाथचा जो फ्लड आला होता, ती हो. केवढा मोठा दगड मागे येऊन थांबला होता बघा. मग मग बघा ते बरं. पाणी डायव्हर्ट होऊन गेलं. हं, म्हणजे आपण याला नुसतं हे नाही म्हणू शकत. हा हं. चमत्कारच आहे. चमत्कारच आहे. अगदी हो, हो. खरं. आणि मग ना ताई, मग माझ्या मैत्रिणींनी ताई सेवा घेतली आणि मग मी हं, दुसऱ्या दिवशी स्टेबल झाली. मग मला दुसऱ्या दिवशी रात्री डिस्चार्ज मिळाला आणि मी हं. घरी आली. त्याच्यानंतर मला परत काही म्हणजे टचवूड मला काही झालं नाही ताई परत. नाही होणार आता हो, बिलकुल नाही होणार. हो, हो, पण ते डॉक्टरांना सांगा, की हो. माहीत होतं मी तुम्हाला मला. पहिलेच नाही, नाही ताई, त्या डॉक्टरचे काही दोष नाही. कारण ती खूप लोकांना ती गोळी दिल्या जाते. कोणाला सूट होते, कोणाला नाही होत असेल. मी त्या अच्छा, अच्छा. डॉक्टरना कॉल सुद्धा केला नाही. कशाला बिचारे, त्यांनाही मुलगा-मुलगी नाही, आहे. नाही, नाही. त्यांची काय मुलगा आणि मुलगीचं ताई नाही. डॉक्टरांना ना, जेव्हा दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले ना, त्यांना हे पण कळेना, की हिला हिला अॅनेस्थेशियाचं रिएक्शन आलंय, की हिला गोळीचं रिएक्शन आलंय, तेही लक्षात नव्हतं येत लगेच. अरे बापरे! बघा हो, हो, हो. ताई. हो, हो. पण म्हणजे तुमचा ड्रग्ज जसं जगवतं ताई, ड्रग्ज तसे हां. मारतात सुद्धा. हो, हो. हो, मग काय तर. खरंय, तो खरंय. हां. हा एक अनुभव होता ताई माझा. बापरे! हं. फारच मोठा ना ताई, हो. पुनर्जन्माचाच अनुभव आहे हा हो तुमचा. ताई. हो, हो, हो. पण खरंच ना आहे, त्या खरंच. डॉक्टरांना एकदा सांगा ताई, म्हणजे कसं होईल डॉक्टर पण त्यांना नाका. सांगितलं ना माझ्या मैत्रिणींनी. ते हां. त्यांच्याच सोसायटीत राहतात. माझ्या मैत्रिणीने लगेच कॉल केला होता त्यांना. ते बरोबर. पण आले होते तिथे. डेंटिस्ट? हो, ते पण आले होते तिथे. अच्छा, अच्छा. म्हणजे ते हो, कसे जागरूक होतील ना, हो. इथून पुढे दुसऱ्या पेशंटसाठी तरी ते नाही, कमीत ते कमी करतात ना ताई, देतात ना ते गोळ्या. पण असं एखाद्याला नाही नसेल एक्स्ट्रीम सूट झाली. होतं.
एखाद्याला हं. जास्त होऊन हां, जातं एखाद्याला ते. नसेल सूट झाली. मी त्यांना काहीच ऑब्जेक्शन घेतलं नाही. माझ्या मिस्टरांनी काही घेतलं नाही त्यांच्यावर ऑब्जेक्शन. जाऊ दे बापरे! म्हटलं. हो ना, हं. आपला जीवाला सलामत बस झालं. बरोबर आणि काही-काहींना पेनिसिलिनचं पण रिएक्शन येतं. हो, येतं ताई येतं. माहिती हो. मला. हं. हो, हा एक अनुभव होता ताई. बापरे! आणि एकदम म्हणजे नवीन जन्माचाच अनुभव आहे ताई हा तुमचा. हो ताई, हो. आता तुम्हाला ताई खूपच सुंदर अनुभव सांगते मी. हां, काय हां, झालं हां. ताई, मी जिथे राहते ना, ज्या बिल्डिंगमध्ये तिथे मला करमत नव्हतं. तर अच्छा. मला असे कोपऱ्यातले घरं आवडत नाहीत ताई, आतमध्ये असलेले आयसोलेटेड. माझं स्वतःचं घर तसंच आहे. तर मी काय म्हटलं, मला काही इथे करमत नाही बाबा म्हटलं, मी 1.5 वर्ष इथे राहिली, मला करमत नाही. मग आम्ही काय केलं, माझ्या मिस्टरांनी ताई पूर्ण ते बिल्डिंगच रेंट आउट करून टाकली आणि आम्ही दुसरीकडे भाड्यानी, त्यांनी काय सांगितलं त्या कंपनीला दिलं आम्ही. ते म्हणे 15 दिवसात तुम्ही रिकामं करा म्हणे. त्यांचा अच्छा. बॉन्ड असतो सगळा पूर्ण. हो, बरोबर? हो. हो. तर मग मला घरच मिळेना. नेमकं सप्टेंबर वगैरे महिन्यात. त्या दरम्यान ना फ्लॅट्स खाली पण होत नाही. कारण मुलांच्या परीक्षा वगैरे असतात ना ताई. बरोबर, बरोबर, बरोबर. इतकी वणवण भटकली, इतकी वणवण भटकली ताई, शेवटी मला एक घर मिळालं. छान हं, मिळालं. स्वामींनी शेवटी मला मिळवून दिलं. हं. हां. आणि मग नंतर ना ताई इथे प्रोजेक्ट आला होता आणि मी काय म्हटलं, मी तर तिथे नेहमीसाठी राहू शकत नाही. एकतर तिथे नैऋत्य दिशेला पाणी पण लागलेलं आहे त्या अरे फ्लॅटमध्ये. बापरे! हां, हं. हां. मी एवढं काही बघत नाही. मी स्वतःही वास्तुशास्त्राचा अभ्यास केलाय. पण मी देव आणि पाणी तेवढं बघते ताई. अच्छा, अच्छा. हां, हां. शेवटी ताई 60% आपलं कर्मच असतं. अगदी, 40% वास्तू असते असं मला वाटतं. जरी मी सगळा अगदी अभ्यास बरोबर. केलाय तरी. खरंय, हो, खरंय, हो. खरंय. तर मग मी काय म्हटलं, मला एका ठिकाणी खूप सुंदर प्रोजेक्ट आला होता आणि तिथे मला फ्लॅट पाहिजे होता ताई. मी इतकी कळकळीने विनंती केली त्यांना, की तुम्ही तुम्ही टोकन घेऊन ठेवा. ते टोकन मनी पण ते 2,00,000चं रिफंडेबल होतं तुम्हाला नसेल पाहिजे तर. ओह! अरे हो. वाह! हं. मी इतकी कळकळीने विनंती केली त्यांना, ऐकतच नव्हते, ऐकतच नव्हते. मी म्हटलं, "हे बघा, आपल्याला इतकी वर्ष या ठिकाणी आपण 25 वर्ष मी जिथे राहते, तिथे राहते. म्हटलं परत असा फ्लॅट मिळणार नाही परत. कारण खूप हं, हं. अव्वाजव झालेले आहेत ते रेट्स." बरोबर, तर बरोबर. नाहीच म्हणाले, नाहीच म्हणाले. हं, आणि मग ना ताई मी हनुमानजीची ना एक सेवा केली. हां, हनुमानजीची सेवा यासाठी केली ताई मी, हं. कारण की ताई हनुमानजीने ताई मंगळवारी जन्म झालाय. बरोबर? हां, हां. आणि बरोबर. मंगळ हा ग्रह ताई भूमिपुत्र आहे. अगदी म्हणजे बरोबर. धरतीपुत्र आहे. बरोबर? बरोबर, बरोबर. हां, म्हणूनच ताई असं म्हणतात, की आपल्याला काही झाडं वगैरे काही लावायची असेल, प्लांटेशन करायचं असेल, तर धरतीनं ताई मंगळवारी झोपत असते म्हणतात. त्या दिवशी उत्खनन करू नये असं बरोबर, म्हणतात. बरोबर. हां, हां. मातीचं हां, हां. हां. तर मी ते एक लॉजिक लावून हनुमानजीचा मंगळवारी जन्म झालाय म्हणून मी हनुमानजीची साधना केली. काय-काय केली साधनं? हां, सांगते तुम्हाला. 11 दिवसांचं व्रत आहे ताई ते. हां. खूप सोपी, खूप सुंदर व्रत आहे ते. कोणीही करू शकतं. हं, हं. कोणीही करू शकतं हे व्रत. अच्छा, मुलगा, अच्छा. मुलगी, विडो म्हणा, कोणीही. अरे वाह! तर हं, कोणताही जाती, धर्म कोणीही करू शकतं. हं. काय करायचं ताई, हनुमानजीची मूर्ती जी असेल ती ठेवायची तुमच्याकडे. हां, असेल किंवा हां, काही पण किंवा कागद असेल काही पण ठेवा. हां, पंचमुखी असो, कोणताही हनुमान असो ठेवा. हां, हां. आणि तुपाचा किंवा काळ्या तिळाचा दिवा लावायचा ताई. अच्छा. तुपाच्या हां. ह्याला फुलवात घ्यायची आणि तिळाच्या ह्याला लांबवात घ्यायची. अच्छा. हां. 2 पैकी कोणताही एक लावायचा. पण माझी इच्छा खूप जबरदस्त होती म्हणून मी दोन्ही लावत होती ताई. बापरे! हो, हं, हो. मी दोन्ही हं, दिवे लावत होती. हं. आणि फक्त एका तांब्याच्या कलशमध्ये ताई एक लवंग आणि एक ₹1 शिक्का टाकायचा. अच्छा. हां. हां, ते झाकून ठेवून द्यायचं. पहिल्याच दिवशी संकल्प सोडून, तुमचा काय संकल्प आहे ते सांगून, हां, हां. तुम्हाला काही परीक्षा पास व्हायचंय किंवा इंटरव्ह्यूला जायचंय किंवा एखादं मोठं काम आहे, कोर्ट केस आहे, कशासाठी पण करू शकतो आपण. अरे बापरे! किती हो, छान हो. सांगताय तुम्ही किंवा हं. मुलगी बघायला जायचं आहे किंवा मुलगा बघायला जायचा आहे, हां, हां. आवडलेला आहे, कशासाठी करू शकतो हे व्रत आपण. हां, हां. तर हां, तर काय करायचं ताई, ते ठेवायचं पहिल्या दिवशी हं. आणि 3 टाईमचा दिवा लावायचा ताई. हं, हं, हं. सकाळ, दुपार, संध्याकाळ. म्हणजे दिवा एक टाईमला लावला तरी चालतो. मी तिन्ही टाईमला लावला. अच्छा, अच्छा. सकाळ, हं. संध्याकाळ, दुपार. हो, तिन्ही टाईमला लावला. आणि ताई मी ना आणि हनुमान चालीसा वाचायची एकचदा, दिवसातनं 3 वेळा. सकाळ, दुपार, संध्याकाळ. जेव्हा दिवा लावला तेव्हा वाचायच्या. तेव्हा नाही, दिवा म्हणजे 3 वेळा वाचायची. दिवा 1 वेळा लावला तरी चालतो, पण मी तिन्ही टाईम लावला. अच्छा, अच्छा. हां, हां. हो. लवंग आणि एक कॉइन त्या कलशामध्ये पाणी भरून टाकायचं. ते हां. झाकून ठेवायचं. पहिल्या दिवशी संकल्प सोडून हां. आणि 3 टाईम हनुमान चालीसा वाचायची. तर हं. मी काय केलं ताई माहितीये का, मी 9 वाजता वाचली. 9 वाजता ह्यासाठी वाचली कारण 9 हा मंगळाचा नंबर आहे. ओह! किती हां. छान. हां. आणि परत मी दुपारी 3:33 घेतलं. 3:33 म्हणजे बरोबर 3:33 झाले, की हे अलार्म लावून टोटल ठेवायची 9. आधीच तयारी करून 9 नंबर होतो. आणि हं. रात्री पण 9 नंबर घेतला ताई मी. अरे वाह! हो. हां, हां. किंवा 9 वाजून 9 मिनिटं जरी घेतले तरी 18 होतात. 18 बरं. म्हणजे 8 आणि 1 9च. 9. हां. बरोबर? मी असं असं लॉजिक मी स्वतः लावलं ताई. हां, हां, 9 हां. हा मंगळाचा नंबर आहे. म्हणजे म्हणून मंगळ हा आपल्याला आपला मंगळ स्ट्रॉंग असला, की आपली खूप हे होते म्हणतात ताई, भरपूर
प्रगती प्रॉपर्टी होते. होत हं. असते म्हणतात. म्हणजे शेती म्हणा, घरं म्हणा असं. हो, हो, हो. हो, हो. तर मग मी असं लॉजिक लावून मग मी ते व्रत केलं ताई. हां, हं, हं, ठीक आहे. मग 3 टाईम आणि ताई बघा हं. 4था दिवस होता. हं. माझ्या मिस्टरांना कुठल्या कुठून त्याचा फोन आला तिथल्या मॅनेजरचा. ठीक आहे. अच्छा. माझे मिस्टर मला काय म्हणाले, "अगं जरा घर आवरतं म्हणे, तो मॅनेजर येतोय." म्हटलं, "कुठला मॅनेजर येतोय?" तर हां. अमुक-अमुक जिथे मी बुक केला ताई, आता मी ते हं. नाव नाही सांगत नका कुठल्या सांगू. बिल्डरकडे हां. गेला. हो, मोठ्या हं, बिल्डरकडे गेला मी. हं, तिथला मॅनेजर होता. म्हटलं, "काय?" तो म्हणे, हं. "हो." आणि ताई तो मॅनेजर आला. बरं त्या मॅनेजर तो मॅन त्याच मॅनेजरला मी भेटली होती, ही माझ्या मिस्टरांना माहिती नाही. जेव्हा त्यांनी मला बघितलं, "अरे मॅम, आप तो आए थे म्हणे ऑफिस." बघा ना. आणि हं. ताई माझ्या मिस्टरांनी 2,00,000चा चेक दिला आणि तिथे मग त्यांनी ते बुक केला बघा फ्लॅट. बघा बुक नाही केला, ताई. टोकन घेतलं आणि हं. ताई टोकन घेतलं आणि आज माझी तुम्हाला सांगते ताई 15-20 महिना झाला माझी रजिस्ट्री झाली ताई. म्हणजे बापरे! आता हां, पैसे आपले यानी जातात म्हणा इन्स्टॉलमेंटनी जातात, पण माझी बरोबर. रजिस्ट्री झाली बघा ताई मग त्याच तेच फ्लॅटमध्ये. ना, तिथेच. सुरुवात होणं महत्वाचं आहे ना ताई. बघा ना ताई, माझं म्हणजे मला आणि ताई मी थोडे उपाय पण केले. हां. जिथे आपल्याला घर पाहिजे ना ताई, तिथली माती घरात आणून ठेवावी, ज्या अ ठिकाणी. हो का? म्हणजे हे अच्छा. वास्तूमध्ये आहे बरं का. हो का? हां, किंवा हां. हो, हो, हो. आणि समजा तुम्हाला आता आपण एखाद्या शक्तिपीठला गेलो, मोठी-मोठी हां. शक्तिपीठं जशी आहेत, जसं हो, हो. वैष्णोदेवी झालं किंवा काशी विश्वेश्वर झालं किंवा हं. तुळजापूर झालं. अशा ठिकाणी बघा तुम्ही ना कधी-कधी दगडांचे ना घरं तयार केलेले रस्त्यावर दिसतात बघा त्या प्रांगणात. हो, हो, हो. तर ती त्याच्याचसाठी करतात आपलं घर लवकर व्हावं म्हणून. हो का? हां, तिथे तिथे दगडं घ्यायचे आणि तिथे घर तयार करून ठेवायचं तसं. म्हणजे आपलं घर लवकर होतं. अरे वाह! छान हो, सांगितलं ताई हो. तुम्ही हे. आणि अजून एक उपाय आहे ताई. काय हं, करायचं मुठ्ठीभर आपले काळे उडीद असतात की नाही, अख्खे हं. काळे उडीद. हो, हो, हो. ते त्या ठिकाणी जाऊन फेकायचे. कोणत्या ठिकाणी? ज्या ठिकाणी जिथे आपल्याला आपल्याला घर घर घ्यायचं. पाहिजे. अच्छा. हां, जिथे हां. इच्छा आहे आपल्याला घर व्हावं बा. आता समजा पर्टिक्युलर आपल्याला वाटतं की आपल्याला या एरियात पाहिजे. हो, हो, तर ते हो, हो. तसं जुळून येतं ते. तर अरे मी वाह! मंगळवारी टाकायचं कारण ते धरतीचे चा दिवस आहे बरोबर, मंगळवार बरोबर. हां. हां. तर मी मंगळवार, शनिवार जाऊन टाकायची ताई. हां, हां, हां. असं करायची मी. मी ते पण उपाय केले. बापरे! ताई असे सगळे असं सांगत जा ना एक-एक गोष्टी. हो, सांगेल म्हणजे ना मग मला आपल्या सगळ्या नाही सेवेकऱ्यांना मी वनस्पती शास्त्र पण केलेलं आहे. ताई मग सांगत जा आपल्या हो, सेवेकऱ्यांना सांगेल ना. किती उपयोग होईल. नक्की भले सांगेल. तुमचा अनुभव नसेल ना, तरी पण असा हो. एखादा असा उपाय सांगून ठेवत नक्की जा. सांगेल ताई आणि माझं तिथे घर झालं ते आता माझं 2 वर्षांनी पोझिशन आहे बघा तिथे. वाह! किती हो. छान. हा एक अनुभव आणि हं. ताई तुम्हाला आता एक एक्स्ट्रीम असा थ्रिलर अनुभव सांगते माझा एक्सपिरियन्स. मला हो, तर इंटरेस्टच वाढत चाललाय सगळा. हो. बघा ताई ही गोष्ट असेल 1993 किंवा 94 ची कारण मी 94 ला ना 10वी पास आउट आहे. तर ना अच्छा. ताई हो. हं. तर आम्ही ना ताई आजूबाजूच्या मैत्रिणी वगैरे सगळे मिळून रात्री अभ्यास करायचो. बरं. हां, हां. खूप मैत्रिणी आजूबाजूला इकडे 5-6 मैत्रिणी, इकडे 5-6 मागे. हं. पूर्वी तसंच होतं ना. हो. खरं. रात्री जागायचं, लाईट्स लावायचे, छोटे-छोटे अभ्यास करायचा खरं, आहे की नाही? खरं, खरं. पूर्वी आमचं पण तसं होतं. लहानपणी तसंच होतं. हो, हो, हो. हं. तर काय झालं ताई माझ्या मैत्रिणीचा च्या बहिणीचा मुलगा आलेला होता. हं, हं. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. हं. तर त्यांनी काय केलं, तोही आमच्यासोबत अभ्यास करायचा. तो छोटा होता. हं, त्यांनी काय हं. केलं ताई, माझ्या घराजवळ ना ताई हं. म्हणजे मी ज्या कॉलेजमध्ये शिकले तिथून हार्डली 1.5 किलोमीटरचं अंतर असेल हं. माझ्या घरापासून आणि मी मेट्रो सिटीतच माझं माहेर आहे ते. आता नाव नाही वाह! सांगत मी नाही बेटा माहेराचं. सांगू. हां, हां. हां. मोठं आणि तिथे ते ब्रिटिशांनी बांधलेले कॉलेजेस आहेत. जुने म्हणजे माझे वडील ओह! आता 81 चालू झालं माझ्या वडिलांना. माझ्या वडिलांनी पण तिथे शिक्षण घेतलंय. बापरे! त्यांच्या म्हणजे बहिणींनी पण, तुमची मोठ्या ताई बहिणी. काय जुनी फॅमिली क्वालिफाईड असेल. हो, माझ्या आत्या वगैरे सगळ्या एम-ए वगैरे तिथूनच झालेल्या त्या बाबांपेक्षा मोठ्या. बापरे! तर हं, हो, हो. तर मग त्या तर आता आहेत पण नाही. तर हं, त्या तिथल्या एका कॉलेजमध्ये मी होती ताई. त्याचं हं. राजीव गांधींनी मला अजूनही आठवतं, मी खूप छोटी होती तेव्हा ते राजीव गांधी आले होते त्याचं हे करायला, उद्घाटनाला. इनॉग्रेशनला. हो. अच्छा. आणि ती 2 जे कॉलेज आहेत तिथे अजून हं, सायन्स कॉलेज आणि आर्ट्स कॉलेज हं, ते इंग्रजांनी बांधलेले आहेत. आणि तो हं, जो हं, परिसर आहे ना ताई, तो हं. परिसर अतिशय सुनसान आहे. बापरे! म्हणजे हां. तेव्हा त्यावेळेस ना ताई तिथे क्राईम्स वगैरे व्हायचे, रेप वगैरे व्हायचे. बापरे! अजूनही ताई आता 2026 आहे. अजूनही ताई तिथे खूप आता खेळायचं हे वगैरे झालेलं आहे. हां, हां, म्हणजे हां. लाईट्स लागले तरी पण अजूनही रात्री ते सुनसान राहतं ताई. बापरे! हो, हां. हो, हो. त्यावेळेस तर भयान होतं ते, भयान. बापरे! रोड लांब तिथून म्हणजे तिथून कोणी आवाजही दिला तरी ऐकू येणार नाही. काहीही तिथे झालं तरी म्हणजे झाडी वगैरे. लांब-लांबपर्यंत तिथे वस्तीच नाहीये. हो, नाही वस्ती आहे पण लांब आहे. हां, तेच ना म्हणजे क्वार्टर्स आहेत आवाज तिथे येणार जुने. नाही म्हणजे जवळपास हो. वस्ती नाहीये ना. जुनी हं. क्वार्टर्स, जुनी झाडं, असं काँग्रेसचं गवत वेगळंच आहे ते वातावरणच वेगळं आहे. एकदम हॉन्टेड दिसतं ते प्लेस. बापरे!
हां. तटकीसारखं. हो. तर काय झालं ताई, तिथे ना फिरायला येतात सकाळी लोकं. अच्छा. 5-6 वाजता नंतर काही भीती नाही तिथे. हां, हां, हं. हां. बरोबर. हो. किंवा ना ताई कोणाचे अफेअर्स वगैरे असले तर तिथे जाऊन बसत असत. असं हां, होतं हां, पूर्वी. हां. हो. बरोबर. हो. तर हो. तर दुपारी गेलं तरी तिथे सुनसान आहे, असं आहे. बापरे! हां, हां. हो. तर काय झालं ताई ते आम्ही 5चा अलार्म लावायचो आणि असंच मस्ती करत तिथे जायचं फिरायला. हं. हां, हां. सकाळी लोकं येतातच फिरायला जायचो. बरोबर. नेमकी ना ताई त्या दिवशी मी गेली नव्हती तिथे. बरं. हां. माझी बहीण, माझी एका मावशीची मुलगी, दुसऱ्या मावशीची मुलगी, शेजारची ताई, आता त्या शेजारच्या ताई, ती तेव्हा ताई फर्स्ट इयर, सेकंड इयरला वगैरे असेल. आता तर त्यांना जावई पण आलेत त्या ताईंना. अच्छा, अच्छा. तर हो, तेव्हाची म्हणजे 93 किंवा 94 2 पैकी एक हां, 1 वर्षाची वर्ष गोष्ट आहे ताई असेल. ती. हां, हां, हां. हो. तर मग ना ताई या 4 जणी हं, गेल्या ताई हं, आणि त्या बाजूच्या मुलांनी काय केलं ताई, हं. 5चा अलार्म जो होता ना, तो ना ताई 2:30चा करून ठेवलाच. अय्या! हां, रात्री बापरे! 2:30चा मग तुम्ही अलार्म 2:30 करून वाजता ठेवला. गेल्या? बघा ना काय झालं नेमकी त्या दिवशी मी गेलेली नव्हती ताई. अय्या! हां, हां, तर मग काय झालं ताई माहितीये का? हां. मोबाईल यांनी हे बघितलंच नाही अलार्म झालाय घड्याळातला वगैरे किती मोबाईल आला वाजले काय चुकून. ते बघितलंच नाही. हां. हो, घड्याळात सरळ बंद केला आणि ब्रश वगैरे काही नाही. नुसतं चेहरा धुतला की निघाल्या. उठायचं निघायचं. हां, हां, हां. हां. आणि मग जाता-जाता वगैरे काय म्हणते माझी बहीण, "अगं आज कोणीच कसं काय दिसत नाही? लोकं दिसतात रस्त्यानी." बापरे! हां. तिथे गेला आज कोणीच कसं काय नाही गं? रोज जे येतात ते कोणीच कसं काय नाही गं? गेले या बापरे! हां, तिथे ताई ग्राउंडवर तिथे. हां, हां. आणि ना ताई तिथून कुठून 5-6 मुलं आलीत माहिती नाही म्हणे. अरे, ती अरे, अरे, तिथेच अरे! बसलेली. हां, 5-6 मुलं आलीत आणि यांना झाली ना ताई आडवी. अरे बापरे! म्हणजे ती मुलं बरोबर नसतील जी आडवी झाली ती. बापरे! इतक्या मध्यरात्री हो, आडवी बघा. झाली आणि ताई बघा हां. एवढ्या रात्री तिथून एक कुठे म्हातारा आला माहिती नाही म्हणे माझी मावस बहीण. बापरे! हां, हां. बघा, तो म्हातारा आला म्हणे आणि हं. तो येताना पण दिसला नाही. लांबूनच दिसायचा कोण येतंय. अय्या! ही मुलं कदाचित तिथे कुठेतरी अंधारात बसलेली असेल म्हणून ती लगेच आलीत. बरोबर, बरोबर. तो म्हातारा आजही माझी बहीण कधी भेटली ना, तर ती काय म्हणते ताई, ते गजानन महाराजच होते म्हणते. असणारच ती ताई. अशीच म्हणते, तो म्हातारा आलाच कुठून म्हणते. जसा तो म्हातारा आला ना ताई, ती मुलं निघून गेलेत. बापरे! माझ्या अंगावर शहारे बघा, येतायत. बघा ना म्हणजे किती म्हणजे तिथे रेप वगैरे थ्रिलर व्हायचे ताई पूर्वी. वाचल्या ना ताई त्या. त्या वाचल्या ताई ते कुठूनच आला म्हणते तो म्हातारा. माझी बहीण 9वीत होती ताई. ती माझी बापरे! दुसरी मावस बहीण 9वीत होती. ती छोटी तर अजून छोटी होती 4थीत की काय आणि त्या बापरे! ताई फर्स्ट इयर, सेकंड इयरला ती ताई होती त्या टाईमला. अरे, 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 अरे! हो, म्हणजे सगळ्या तरुण-तरुण्याच ना. आणि हो, ताई तुम्हाला सांगू का पूर्वीच्या वेळेस ना रेप केस होत होते मधल्या 80s-90s मध्ये. होत तेव्हा होते. कसं सोशल मीडिया, सीसीटीव्ही कॅमेरे हे काही नव्हतं ना. नाही नव्हतं म्हणून कळत नव्हतं कोणाला कळत ते. नव्हतं तेव्हा होत नाही. आता प्रमाण का कमी झालंय कारण की आता ना ताई सर्रास लव्ह मॅरेजेस होतात. घरचे लोकं करून देतात. हो, मुली पण आता मॉडर्न झाल्या आहेत. छोटे कपडे घालतात. मुलांची नजर मरते त्यांना बघून. हो, हो, पूर्वी हो. कसं झाकून अदबनी राहत होते तर अट्रॅक्शन खूप होतं. आकर्षण खूप जास्त. होतं. कसं बोललात अगदी. हां. आता हं. नजर मिळालीये मुलांची. आता सुंदर मुलीच्या मागे पण मुलं लागत नाही. पूर्वी नाही मुलंही लागत. मागे लागत होते. अगदी, अगदी. हो. तर आता त्यांना त्यावेळेस ताई विशेष हे नाही घडलं. वाटत ह्या गोष्टी. आजही माझी बहीण ती मावस बहीण म्हणते ताई, सख्खी मावस बहीण आहे माझी. हं, तिची मुलं आता मोठे-मोठे आहेत. ती हं. म्हणते ते महाराजच होते म्हणते. तिला ते आतून वाटतं. हो. बापरे! आणि जेव्हा त्या या घरी आल्या ना, तेव्हा 3 वाजले होते घड्याळात. बापरे! बघा. हां. हो. आणि म्हटलं मग सकाळी सांगितलं आम्हाला. आम्ही दोघी-तिघी जण म्हटलं, "अजिबात घरी सांगू नको, नाहीतर जाणंच बंद होऊन जाईल." आई गं! हो ताई, हा एक अनुभव होता. आणि अजून एक अनुभव होता ताई, मी तुम्हाला तो पुढच्या वाटल्यास फोनमध्ये सांगेल, कारण नक्की. जास्त लांब होऊन जाईल व्हिडिओ. हो, हो, हो. पण काय तो बाबा एक-एक अनुभव आहेत तुमचे. खूप सुंदर व्हेरी आहे. गुड. जो अजून एक अनुभव आहे ताई, तो पण खूप थ्रिलिंग आहे. तो तर 2024चा आहे. अरे बापरे! आत्ताचाच हो. आहे. हो, आत्ताचाच आहे मागच्याच्या मागच्या वर्षीचा. म्हणजे आता बापरे! मेमध्ये त्याला 2 वर्ष होतील मला. ओह! त्या अनुभवाला. तोही खूप सुंदर नाही, नाही. अनुभव आहे. तुमचे अनुभव तर सांगाच सांगा ताई. पण हो. तुम्हाला सांगते, ह्या हं. तुम्हाला जेवढ्या वास्तूच्या टिप्स माहीत असतील ना, हो, हो. तेवढ्या आपल्या सेवेकऱ्यांना सांगा हो. हो ताई, वास्तुतज्ञाला हे सगळं माहिती असतं. हां. पण आता हं. बघा, हे कुणापर्यंत पोहोचत नाही ना, तर हो, आपल्या पोहचत नाही. स्वामी ओमच्या माध्यमातनं तुमच्यातर्फे सगळ्यांना पोहोचतील ना, म्हणजे हो. सोप्यात सोपं घरातल्या घरात ताई काय इव्हन करायचं? तुम्हाला सांगू का हं. हे वनस्पती पण असतात ना ताई, वनस्पती पण खूप काम करतात. आता मी तुम्हाला एक अनुभव सांगते. हां, हां. जेव्हा मला जिथे करमत नव्हतं ना त्या घरात ताई, तर मी एक ना तुम्हाला बहावा म्हणून एक माहीत आहे. झाड आहे बघा. पिवळ्या त्याला अशी रंगाची फुलं. हां, घुंगरू-घुंगरूले फुलं येतात. सुंदर याच फुलं येतात. हां. समरमध्येच येतात बघा त्याला. बरोबर, तर बरोबर. तर ते झाड मला फार आवडतं.
तर अच्छा. त्याची शेंग ना ताई मी माझ्या घरी आणून ठेवली होती, की मला लावायची आहे म्हणून. आता माझ्याकडे अंगण होतं त्या घरी. बरोबर. अच्छा. तर हां, हां. बघा ताई मी ज्या सोसायटीतून ती शेंग तोडून आणली ना ताई, मला हं. तिथेच घर मिळालं. अय्या! बघा ना, मग मी कनेक्शन काय लावलं, की असं तर नाहीये, की हं, म्हणजे कर्म-धर्म संयोगाने ती त्या ठिकाणी जर ते झाड असेल, ती हं. जर आपल्याकडे ठेवलं तर आपलं घर होतंय तिथे. हो, असू म्हणजे किती शकतं. कमाल सगळीकडे फिरली मला तिथलंच घर मिळालं. बघा. बघा ना, कमाल, कमाल. वनस्पती शास्त्र खूप काम करतं. तुम्ही बघा ना, ते लक्ष्मीपूजनाला आपल्या लाल गुंजा ठेवतात हो, किंवा हो. तुम्ही हे अघोरी लोकं किंवा तांत्रिक लोकं पण बघा ते वनस्पतीचा उपयोग करतात. खूप आपण करतात पण ते बघा लोकं पण. लक्ष्मीपूजनाला ताई विलायची, लवंग हे ठेवतो. लक्ष्मी हो, संपन्न हो. अमरवेल त्याचे तुकडे बरोबर, ठेवतात. बरोबर, हां, बरोबर. वनस्पती आपली हिंदुइझम जे आहे ना ताई, ती खूप कमाल आहे. कमाल आहे, कमाल आहे. सनातन खरंच. म्हणजेच सायन्स मी तर नेहमी म्हणते. अगदी, अगदी, अगदी. हो, हो, हो. किती छान सांगितलं ताई, किती हो, सुंदर. हो. आता मी हो, पण अशा काही-काही महत्त्वाच्या वस्तू झाडं ठेवलेले आहेत घरात. म्हणजे हो. आता आपण म्हणजे ते फ्लॅट सिस्टीम तरी पण मी हळदीचं येस. लावून ठेवलंय. हो, हळद आणि ताई लाजाळू तुम्हाला काळी हळद. तुम्हाला बापरे! काळी हळद तर खूप महाग आहे. बंगाल साइडला प्युअर मिळते. हो बाकी तर का? पूर्ण कलर करून मिळते. हो. अच्छा. तुम्हाला सांगू का ताई आपलं पळस असतो की नाही पांढरा पळस किंवा पिवळा पळस. हां, हां, हां. मिळत नाही तो. एकदम रेअर आहे ते. फार कॉस्टली. ते अच्छा. खूप लक्ष्मी संपन्न झाड आहे. परत बरं. लाजाळू ताई. मी पण लाजाळू ठेवलंय घरात. लाजाळूच्या बियांचं पण लक्ष्मीपूजनाला पूजा पूजा करते. करायचं हे आहे. हो, हो, इव्हन हो. ताई तुम्ही औदुंबराला साखर टाकली ना, दर शुक्रवारी जरी टाकली तरी खूप लक्ष्मी संपन्न आहे. हो ना? हो. इव्हन आपलं पांढरी रुई असते की नाही, हो, मांदार हो. ज्याला म्हणतात. हां, हां. त्याला पण शुक्रवारी पूजा करायची ताई. मांदार खूप खूप त्याचं महत्त्व आहे वनस्पतीशास्त्रात. हो? हो. अरे पांढरा, वाह! पांढरा मांदार जे आपण गणपतीलाही वाहतो, हो. महादेवालाही हं. वाहतो आणि हनुमानजीलाही हनुमानाला वाहतो. हनुमानजीलाही वाटतं. हो. बरोबर. कालभैरवला पण वाहतात. हो, हो, हो. हो, हो, हो. किती ते. छान सांगताय हो ताई हो, तुम्ही. हो, किती हो. नॉलेज आहे तुम्हाला. काय म्हटलं ताई? किती किती नॉलेज आहे म्हटलं तुम्हाला. ते मी अभ्यास केला ना ताई त्याचा. हां, म्हणून. मग हां. तुम्ही आधी ना ताई असं खूप पुस्तकं वाचायची मी. आता YouTube आल्यापासून ते गेलंच. आणि मग तुम्ही ताई मग हं. तुम्ही असे व्हिजिट वगैरे पण करता का घरी? नाही ताई. मी वास्तुशास्त्राची व्हिजिट करत नाही. कशामुळे? हं. कारण खूप घरांमध्ये निगेटिव्हिटी असते ना ताई, ती सहन करावी लागते अगदी, वास्तुतज्ञाला. अगदी, अगदी हो, खरं. त्याची प्रोसिजर आहे प्रॉपर गुरूंना हे करून वगैरे. अच्छा. कशाला काय गरज आहे एवढं करत बरोबर. बसायची? दुसरं काही आहे ना करायला. बरोबर आहे, बरोबर आहे. खूप छान ताई मी शेअर कारण ताई करते. ती शक्ती अशी आहे, की तुम्ही कुठलीही टेक्नॉलॉजीने ती जात नाही. हो, हो, किती हो. मेडिसिन घ्या ते त्याचा हेच न्याय-निवाडाच लागत नाही, की काय झालं होतं. अगदी, अगदी. खरंय, खरंय. असं आहे ते. खूप छान आता ताई. खरं-खोटं माहिती नाही. हो, हो. हो, हो. मी शेअर परत करते. हो ताई चालेल. पुढच्या वेळेस परत सांगेल एक. नक्की, नक्की. हां ओके, ताई. ओके. ओके. मी श्री स्वामी. समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ.